गुड मॉर्निंग. तर आज तारीख आहे. आज आपण गोल्ड ॲनालिसिस करूया. लंडन सेशन आणि न्यूयॉर्क सेशनमध्ये काय मूव्हमेंट येते. आज तारीख आहे 16 सप्टेंबर. आधी आपण मिस्टेकवाला एक व्हिडिओ बनवला, पण आपलं अवॉइड करायला पाहिजे तो एक व्हिडिओ. आज आपण आजचं बघूया. आजचं मूव्हमेंट आपल्याला काय भेटू शकते. तर मंथली टाईम फ्रेमनुसार जर गोल्डला बघितलं, तर मंथली टाईम फ्रेमनुसार गोल्ड एक बुलिश ट्रेंड पकडून चाललेला आहे हाय टाईम फ्रेमनुसार. आणि आपण स्टार्टिंग करतोय मंथली प्रमाणेच. आता ऑल टाईम हाय प्रमाणे चालला आहे. ठीक आहे. तर विकलीमध्ये जर बघितलं तर आपला जो हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. विकली टाईम फ्रेमनुसार जर बघितलं तर आधी होता आपल्याला हा रेजिस्टन्स. ठीक आहे, मार्क करून देतो. आणि हा रेजिस्टन्स होता, तर आपली मुवमेंट एक्सपेक्ट होती की खालच्या साईडला डाऊन साईड जायला पाहिजे, पण आपले दोघी साईडला मुवमेंट होती की एकतर वरती जाणार, एक तर खाली जाणार मार्केट. पण मार्केटने काय केलं, सगळेच जर बघायला गेले, आता मी डेलीप्रमाणे बी दाखवतो तुम्हाला. तर सगळेच जर आपण रिटेलर इथं फसलेले आहेत. तर इथं बघा, आधी विकलीमध्ये ह्या झोनमध्ये अटकलेलं आहे आणि डेलीमध्ये ह्याच झोनमध्ये तुम्हाला आता दाखवून देतो. तर विकलीमध्ये ऑल टाईम हाय प्रमाणे जर बघितलं तर मार्केट होतं इथं, ही डाऊन, रिट्रेस, हे अप आणि हे रिट्रेस. ठीक आहे. तर ऑल टाईम हायमध्ये डबल डोजी बनली. डबल डोजी नंतर त्याचं काम आहे की डाऊन साईड मुवमेंट द्यायला पाहिजे. तर मार्केटने बघा, ऑल टाईम हायमध्ये असो किंवा हे रेजिस्टन्समध्ये असो किंवा सपोर्टमध्ये डबल डोजी, ट्रिपल डोजी डोजी जर बनत असतील, तर डोजी काय ॲक्ट करतं की रिव्हर्सल स्ट्रक्चर. तर इथं बघा, जर या पॉईंटला क्लोज झाली तर याने त्याची मुवमेंट देऊन 300 मुवमेंट देऊन मोकळं झालेलं आहे ते. हो, पण आपण चुकलो कुठं बघा. आता हे बघा, आपल्याला एंट्री इथंच भेटत होती. ठीक आहे, ही एंट्री आपली सुटली. आपण हाय टाईम फ्रेमला प्रायोरिटी नाही दिली. पण आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर आपला एस-एल वगैरे हिट झालेला आहे. आपण 1-2 दिवस रेस्ट पण घेतला आहे. फ्रेश माइंडने आपण मंडेपासून, आजपासून बसणार. आणि आज जर बघायला घेतलं तर मंथली अजून आपल्याकडे आहेत 2 वीक अजून. हे 2 वीक आपले बॉबी भैयानुसार जर बघितलं तर हे स्कॅल्पिंगसारखे वीक आहेत. म्हणजे 50 ते 100 पीपमध्ये जर आपल्याला प्रॉफिट दिसत असेल, पीप दिसत असतील, तर आपण क्लोज केलेलंच बेटर आहे त्याच्यात. तर डेली टाईम फ्रेमनुसार जर बघितलं तर डेलीमध्ये बघा, डेली बघा किंवा 4 अवरनुसार बघा, तर मार्केट एकच चॅनलमध्ये अटकलेलं होतं. पण आपण प्रायोरिटी हाय टाईम फ्रेमला दिली नाही. हाय टाईम फ्रेमला एक साईडला दिली, पण ती कुठं दिली, सेल साईडला दिली, बाय साईडला दिली नाही. आपलं तेच एक पॉईंट मिस झाला. आणि आपलं बघा, जो ही लिक्विडिटी घेऊन आलेलं आहे मार्केट खालून, याच्याकडे दुर्लक्ष झालं. 200 पीप मार्केट खाली जाऊन एक क्लोजिंग अबो दिली. अबो पण कुठं दिली, याची फीब रिट्रेसमेंटच्या अबो दिली. आणि बघायला गेलं तर हाय स्ट्रक्चर, याच्या कम्पॅरेटिव्ह हाय, याच्या कम्पॅरेटिव्ह हाय, इथं पण हाय बनलं. तर आत्ता बघायला गेलं परत हे बघा, एंट्री एक मिस कुठं झाली ती पण दाखवून देतो मी तुम्हाला. एक एंट्री ह्या कॅन्डलची मिस झाली. ह्या कॅन्डलची कशी झाली ती बघा. आता फिबनुसार मिस झाली. आपण लॉट सध्या 0.01च ट्राय करतोय. सॉरी. तर ही बघा, 6150 दिली, मार्केटने टच केलं, पण एक बुल मोदी येऊन दिलं. पण आपण इथं क्लोज नाही केलं. आपली गलती हीच झाली. ठीक आहे. तर आत्ताची घडीला जर बघितलं आपण, तर आता आहे टॉपला. आता बघूया बॉबी भैया काय म्हणताय तर. आणि माझा व्ह्यू तरी असा आहे की आता टॉपला आहे. आज मंडे तरी मार्केटला वेळ द्यावा. लंडनमध्ये हातपाय मारण्यापेक्षा न्यूयॉर्कमध्ये आपण बघूया काय मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो आपण. कारण की फ्रेंड्सने इथं रिट्रेसमेंटला एंट्री घेतलेली होती, पण
मला नाही वाटत होतं, कारण की लॉस जर झाला परत री-एंटर करायचं, रिकव्हर करायचं ते आपल्याला जमत नाही. ठीक आहे. तर शॉर्टमध्येच बघून घेऊ काय मुवमेंट, कारण की काय मुवमेंट बघण्यासारखं पण नाही, कारण की मार्केट हे ऑल टाईम हायला. आता काय बघायचं याच्यात, तर मार्केट एक कंटिन्युएशन बी 2600 किती 87 चालू आहे ना. 2600 टच करून एक लिक्विडिटी घेणार, एक तर 2600च्या वरती, कारण की सायकोलॉजी लेवलला खूप मार्केट रिस्पेक्ट करतं. त्यानुसार बघूया आपण काय होतं इथं. मी किंवा इंस्टाला पण स्टोरी टाकून देणार, किंवा स्टोरीपेक्षा आहे ना पोस्ट टाकून देणार त्याच्यात जास्ती, आणि ते माझ्या स्टोरेजमध्ये पण राहणार. चला दोघी टाकून देणार, ठीक आहे. तर मार्केट आता बघा, मार्केटचं चालण्याचं सिनेरिओ बघा. आता मार्केटने एवढा बुल दिला, देन वरून सेलर्स आले. सेलर्स असे आले की दाखवत आहे की आम्ही आता मार्केटला आपण एक डाऊन साईड घेऊन जाणार असं. पण मला तरी नाही वाटत की अशा पॉईंटमध्ये आपण हातपाय मारले गेले पाहिजे, आपण ट्रेड केला पाहिजे. ठीक आहे. तर इथं सीन तर तसं काही झालेलं नाही आहे रिव्हर्स स्ट्रक्चर सारखा, पण बघूया जर झाला तर हा होणार आपला शोल्डर. हा कुठं क्लोज होतो ते पण इम्पॉर्टंट आहे. हा हेड याच्या कम्पेरेटिव्ह हाय बनला, देन असं मार्केट स्ट्रक्चर जर रिव्हर्सल झालं, याच्या कम्पेरेटिव्ह इथं लो बनला, तर आपण एक शॉर्ट पोझिशन बनवू शकतो. पण इथं ट्रेड घेणं थोडं अवॉइड करायचं, कारण की जितकी लिक्विडिटी आली वरून, सेलर्स आले, तेवढं एकच कॅन्डलने फिल करून दिलं. त्यांचे सेल उडाले असतील, स्कॅल्परवाले निघून गेले असणार, आणि सेशन टाईम पण नाही आपला. तर बघू आपण 11:30 11:45 बसू, लंडन सेशनमध्येच बसू. जर एंट्री भेटली तर करू, नाही भेटली तर अवॉइड करू. परत हां, न्यूयॉर्कमध्येच बसू आपण, आणि ते पण केव्हा, 7 नंतर बसूया. ठीक आहे. थँक्यू.